बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेचं मुंब्रा बायपास रोडवर एन्काउंटर करण्यात आलं। मात्र याच एन्काउंटरवरून आता मुंबई हायकोर्टानेच अनेक सवाल उपस्थित केलेत। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे। पाहूयात कोर्टात नेमकं काय घडलं आणि कोर्टानं काय सवाल उपस्थित केलेत, बघूया। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं। मात्र याच एन्काउंटरवरून अनेक सवाल विरोधकांनी उपस्थित केले होते। आता मुंबई हायकोर्टानंही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। अक्षय शिंदेला जेलमधनं बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत ते मुंब्रा बायपास रोडवर एन्काउंटर झाल्यानंतर अक्षय शिंदेला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमावरून कोर्टानं अनेक सवाल विचारले। मृत्यूचं नेमकं कारण काय, अक्षयला आणि पोलीस अधिकाऱ्याला नेमकी कुठे दुखापत झाली, असा सवाल न्यायमूर्तींनी केला। त्यावर सरकारी वकिलांनी रक्तस्रावामुळे अक्षयचा मृत्यू झाला, अक्षयच्या डोक्यात आरपार गोळी गेली, पोलीस अधिकाऱ्याला ही गोळी छेदून गेल्याचं सांगितलं। न्यायमूर्ती कोणतं शस्त्र होतं, पिस्तूल लोड झाली होती का, अक्षयला पिस्तूल लोड करता येत होती का, असा सवाल न्यायमूर्तींनी केला। अक्षयनं पोलिसांची पिस्तूल कशी हिसकावली, पिस्तूल आधीच लोड कशी काय होती, असा सवाल न्यायमूर्तींनी केला। त्यावर झटापटीत पिस्तूल लोड झाली असं स्पष्टीकरण सरकारी वकिलांनी दिलं। गंभीर गुन्हा असलेल्या आरोपीला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला, आरोपीच्या हाताला बेड्या होत्या का, असा सवाल न्यायमूर्तींनी केला। आरोपीच्या हाताला बेड्या होत्या, मात्र त्यानं पाणी मागितलं असं स्पष्टीकरण सरकारी वकिलांनी दिलं। अक्षयनं 3 गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणताय, 1 गोळी पोलिसाला लागली, मग इतर 2 गोळ्या कुठे आहेत, असं न्यायमूर्तींनी विचारलं। त्यावर आरोपीनं जेव्हा हातात पिस्तूल घेऊन कोणावर रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही, हे एन्काउंटर असू शकत नाही। गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं। स्वसंरक्षणाकरता अशा परिस्थितीत पायावर किंवा हातावर गोळी मारली जाते। ज्या पोलीस अधिकाऱ्याने गोळी मारली त्यानं कमरेच्या खाली मारायला पाहिजे होती, असं न्यायमूर्तींनी म्हटलं। त्यावर पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली, असं सरकारी वकिलांनी सांगितलं। ज्या अधिकाऱ्याने गोळी मारली ते कितीच्या बॅचचे अधिकारी आहेत, असा सवाल न्यायमूर्तींनी केला। हा एन्काउंटर नाही, एन्काउंटर वेगळा असतो। आरोपीला बुरखा घालण्यात आला होता का, जप्त केलेली हत्यारं आणि शस्त्र तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली आहेत का, असा सवालही न्यायमूर्तींनी केला। जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे वैद्यकीय अहवाल कोर्टाने मागितलेत। तर अक्षयनं विशिष्ट अंतरावर गोळीबार केला की पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळीबार केला, याचा फॉरेन्सिक अहवाल सुद्धा कोर्टाने मागितलाय। पेपर देखील सीआयडी कडे केलेले नाहीयेत, याची गंभीर दखल कोर्टाने घेतलेली आहे। न्यायमूर्ती पी.के. चव्हाण साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी म्हटलं, रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं आम्हाला दिसून येतंय की पॉइंट ब्लँक फायर केलेला आहे, त्या व्यक्तीचा पॉइंट ब्लँक फायर केलेला आहे, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। सीडीआर जे कोणी 5 पोलीस अधिकारी या एन्काउंटरमध्ये सामील आहेत त्यांचे पूर्ण सीडीआर काढून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। पोलिसांचे कॉल रेकॉर्ड्स तसंच एन्काउंटर प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले। आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।